औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीवरून झालेल्या वादानंतर नागपूर शहरात उसळलेल्या दंगलीला बांगलादेश कनेक्शन असल्याचा मोठा खुलासा नागपूरचे डीसीपी लोहित मतानी यांनी पत्रकार परिषदेत केला। त्यांनी सांगितले की औरंगजेब विरोधात आंदोलन करण्यात आले होते। त्या संदर्भात सायबर पोलिसांनी आतापर्यंत 4 FIR दाखल केले आहेत। पोलिसांनी सांगितले की दंगली प्रकरणी 30-25 कलमांतर्गत अनेक टिप्पण्या नोंदवण्यात आल्या आहेत। ट्विटर आणि फेसबुक सोबत पत्रव्यवहार करून संबंधित पोस्ट हटवण्यात आल्या आहेत। सायबर पोलिसांनी 200हून अधिक पोस्ट तपासल्या असून त्यांची सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे। या प्रकरणात बांगलादेश कनेक्शन असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। या संदर्भातील काही व्हिडिओ नागपूरमधून बाहेर पाठवले गेले असून बाहेरच्या लोकांनी ते शेअर केले आहेत। हा प्रकार देशांतर्गत कटाचा भाग आहे का याचा सखोल तपास करण्यात येत आहे। या प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फहीम खानसह 6 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। या संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून लवकरच या प्रकरणातील अन्य आरोपींवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती डीसीपी मतानी यांनी दिली। व्हिडिओ तुम्ही पडताळणी केलाय का? त्याच्यामध्ये किती प्रसंग नाही, ते जे व्हिडिओ आहे ते आता या FIR मध्ये नाही आहे। फहीम शेखने ॲफिडेव्हिट दिलं होतं काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये। त्याच्यामध्ये काही गुन्हे असे आहेत, गोमांस तस्करी वगैरे इतर जे गुन्हे आहेत, ॲफिडेव्हिट नुसार आणि पोलिसांच्या माहितीनुसार फहीम खान वरती किती असे गंभीर गुन्हे दाखल आहेत ते आम्हाला आता माहिती नाही आहे। ते आम्ही हे करतो, शोध करतो। सर, कोणता सबस्टॅन्शियल एव्हिडन्स इन ऑल दिस एस्टॅब्लिश झालाय का? आणि काही गुन्हे बजरंग दल आणि BHP ऍक्टिव्हिस्टच्या अगेन्स्ट पण आहे का? बिकॉज ते पण आहे ना यामध्ये, ते लोक पण आहे आणि ते सगळ्या जे आहे ते एस्टॅब्लिश आहे, कारण ते डिजिटल एव्हिडन्स आहे। त्यांनी पोस्ट केलेला आहे, त्यांच्या अकाउंटवर पोस्ट केलेला आहे, ते स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे सगळा। आता असं एस्टॅब्लिश करायचं आहे की ते त्यांचा मोबाईल कोण वापर करत होता आणि ते हॅक झाला होता की नाही झाला होता, पण ते आता जे एव्हिडन्स आहे ते पूर्णपणे सबस्टॅन्शियल आहे। बजरंग दल आणि BHP वर कोणते गुन्हे दाखल केलेले नाही, जे व्हायलेन्सचे व्हिडिओ आहे ते 28 नंबर आहे, 28 मध्ये ते व्हायलेन्सचा व्हिडिओ आहे, त्यांनी स्प्रेड केलेला आहे। त्यामुळे फर्दर ते व्हायलेन्स जे झालेले आहेत, दोघंही पक्षाचे लोक आलेले होते प्रोटेस्टमध्ये, म्हणजे दोघंही पक्षाचे लोक आंदोलनमध्ये आणि राईटमध्ये आलेले होते। काही लोकांनी पत्थरबाजी केली, व्हायलेन्स केली, त्यांना आम्ही 30 मध्ये टाकलेला आहे। पण ज्यांनी फक्त प्रोटेस्ट केला आणि ज्या लोकांनी त्या प्रोटेस्टसाठी त्यांना अपील केली त्यांना पण आम्ही झालेला आहे। ते दोघंही पक्षाचे लोक यामध्ये आहेत। सर, जो फहीम खान का अकाउंट है उसमें क्या देश के बाहर के लोग भी जुड़े हैं, उसके फॉलोअर्स हैं उसमें? ते आम्ही शोधतो आता काय आहे ते। आता फोन जप्त केलाय का सर? काही फोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप? नाही, ते फहीम खानच्या तर जप्त केलेलं आहे, तर ते आता ते त्यातील पोलीस कस्टडीमध्ये आम्ही त्याच्या प्रोडक्शन वरून घेतो आणि ते आमचे हे मध्ये किती फोन जप्त केले, कॉम्प्युटर, लॅपटॉप असं आकडा काही सांगू शकता? 10, 15, 20? आता FIR दाखल झालेली आहे। यामध्ये लोकांचे हे येणार आहे, आयडेंटिटी येणार आहे, डिटेल्स येणार आहे, त्यांना अरेस्ट करून त्यांचे हे जप्त होणार आहे। सर, पण एक चर्चा अशी आहे की नागपुरात जे काही स्प्रेड झाले, म्हणजे व्हिडिओज झाले, त्याचे बांगलादेशचे ऍक्टिव्हिस्ट जे होते, सोशल ऍक्टिव्हिस्ट, त्यांच्या सर्व हात आहेत, त्यांनी खूप स्प्रेड केलं, कितपत खरं आहे? ते आता तपासाचा भाग आहे, ते एस्टॅब्लिश होणार आहे 1-2 दिवसामध्ये। सय्यद आसिम नावाचं एक कोणी व्यक्तीचं नाव इथे या प्रकरणात, ज्याचा उत्तर प्रदेशमध्ये एका मर्डरशी संबंध होता, याच पक्षाचा तो कार्यकर्ता आहे। ते आम्ही आता जे सगळे हँडल्स आहेत, ट्विटर हँडल्स, त्यांचे जे IDs आहेत त्याच्यावर FIR दाखल केलेली आहे। त्याचे मागेचे लोक कोण आहे ते माहिती येणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई होणार आहे। सर, शेवटचा प्रश्न असा आहे, नागपूर शहरात 3600 CCTV आहे, त्यातले जवळपास 1600 CCTV बंद आहे आणि ज्या ठिकाणी हिंसा झाली तिथे जवळपास 60 CCTV बंद आहे। त्यामुळे हे लवकरात लवकर महानगरपालिका आणि LNTने सुरू करावे यासाठी काही प्रयत्न केला जाणार आहे का? ते पण आमच्या विषय नाही आहे ना, ते जे ऑफिसरचे विचार